नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा कहर सुरू आहे। त्या पावसाचा सर्वाधिक जर फटका बसला असेल तर ते नांदेड जिल्ह्यातील नायगाव या शहराला आता आपण पाहू शकतो की अर्ध्याहून अधिक जे शहर आहे ते पाण्याखाली आलेलं आहे। या शहरातून एक ओढा वाहतोय, त्या ओढ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं, सगळा पूर आला आणि अर्ध्याहून अधिक शहर ते पाण्याखाली गेलेलं आहे। आपण ही दृश्य पाहू शकता, सर्वत्र जिथं पाहाल तिथं पाणीच पाणी आहे। या नायगाव तालुक्यामध्ये देखील सकाळपासून मोठा पाऊस झाला, अतिवृष्टीची नोंद देखील या ठिकाणी झालेली आणि आता आपण नायगाव शहरामध्ये आहोत। एका कुटुंबाला रेस्क्यू इथं केलं जात आहे। एक कुटुंब जे ते घरामध्ये अडकलेलं आहे, काही 5-6 महिला आणि काही 2-4 पुरुष आहेत। त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एक बोट आता आलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाची आणि त्या बोटीद्वारे त्या कुटुंबाला रेस्क्यू केलं जात आहे। सकाळपासून पावसाचा जोर जिल्ह्याभरामध्ये कायम आहे, त्यामुळे नायगावची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अजूनही पाऊस सुरूच आहे, हवामान खात्याचा अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे पूर जी परिस्थिती आहे किंवा निचरा जो पाण्याचा आहे तो आणखीन व्हायला खूप उशीर लागणार आहे। काही नागरिक इथं या भागातले आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया। काकू, कधी आलं पाणी? कसं पाणी? रात्रपासून पाऊस चालू आहे, भरपूर पाणी आले। आमचे पत्राचे घर आहेत, घरामध्ये पाणी शिरलंय, खूप नुकसान झाली। 2-3 वर्षाखाली असं पाऊस आलतं पण इतकं आलं नव्हतं, थोडं कमी आलतं। लोक निघालेत का बाहेर? बरोबर, बाहेर निघालेत, काही मध्ये राहिलेत, काही मग काढला आले तिंग, काही बाहेर। आम्ही पाण्याचं काही बघल्या नाही, आमच्या जीवा राखण्याकरता आम्ही बाहेर निघाल्या। घरातलं साहित्य काहीच काढल्या नाही, आम्ही साहित्याला बघल्या नाही, फक्त जीवाला बघल्या। सांगा तुमचं। आम्ही आता एवढं पाऊस पडलाय, फक्त मुलांना आणि आम्ही घेऊन बाहेर आल्यात, सामानाचं काही नाही, आता जीव वाचला एवढंच खूप झालं। काय नुकसान झालं असेल? भरपूर सामान वगैरे नुकसान झाले, ज्वारी धान्य वगैरे खायची वस्तू ते पूर्ण नुकसान झाले। कधीपासून पाऊस? नमस्कार, पहिल्यांदा मी झी न्यूजचं आभार मानतो सर। हे 2-4 वर्षापासून पाणी नव्हतं, पहिल्यांदा बघितलेलं आहे मी। एवढी माझी नुकसान झालेले लेकरं बाळ घेऊन आम्ही जीव वाचायचा सकाळपासून झाला, आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। आणि काय शहरामध्ये काय नुकसान झालं असेल? सर आम्ही तर सकाळपासून इथं भरपूर काय नायगाव परिसरामध्ये पाणी पसरलेलं आहे, फक्त लहान लेकरं बाळ घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे, आमची भरपूर काय नुकसान झाली। आपण पाहतो की नागरिकांचं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अर्ध्याहून अधिक जे शहर आहे नायगावचं ते पाण्याखाली बुडालेलं आहे, घरं देखील पाण्याखाली बुडालेले आहे। मिळेल ते साहित्य हातात घेऊन लोक बाहेर पडलेले, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा खूप मोठं नुकसान लोकांचं झालेलं आहे। अजूनही लोक उघड्यावर आहेत। आता आपण पाहू शकतो की काही जे लोक थांबलेले आहेत, काही जे लोक आहेत अडकलेले, त्यांचं सध्या रेस्क्यू सुरू आहे। पावसाचा आता सध्या पाऊस उघडला असला तरी आणखीन पावसाचा अलर्ट आहे, त्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नायगाव, नांदेड।